नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 घेऊन आलेलो आहे चॅप्टर नंबर 3 च्या न्यूमेरिकल सिरीज मध्ये. बाळांनो, कोणता क्वेश्चन आहे? हा अनसॉल्व्ड न्यूमेरिकल, तुमच्या टेक्स्ट बुक मधला पुस्तकामधला अनसॉल्व्ड न्यूमेरिकल आहे क्वेश्चन नंबर 70 चा. बघा बाळांनो, सगळे क्वेश्चन मी सिरीज वाईज घेतो. ओके, 16वा झाल्यानंतर 17वा, नंतर 18वा अशा प्रकारे घेणार आपण. ओके, चला क्वेश्चन काय म्हणत आहे? फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 5000 cc ऑफ ए गॅस ऍट STP. किती दिला रे? गिवन स्टँडर्ड प्रेशर इज किती दिलाय म्हणा, प्रेशर दिलेलं आहे. ओके, चला काढायचं काय आहे? तर कायनेटिक एनर्जीचा डेटा लिहिणार आपण. काय लिहिणार रे? डेटा लिहिणार म्हणा. काय दिलेलं आपल्याला? तर कायनेटिक एनर्जी काढायची आहे म्हणजेच लिहिणार. कायनेटिक एनर्जीला की म्हणतो? एनर्जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, एनर्जी काढायची आपल्याला. लिहिला. आता काय करणार रे? तर कायनेटिक एनर्जी ऑफ 5000 cc. 5000 cc म्हणजे व्हॉल्यूम आहे बाळांनो. सीसी म्हणजे काय होतं रे? क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब म्हणतात याला, सीसी लाच. ओके, तर सेंटीमीटरचा क्यूब आहे म्हणा. काय करणार रे? व्हॉल्यूम आहे तो. व्हॉल्यूम इज इक्वल टू 5000. काय आहे? सीसी म्हणजेच एकतर काय म्हणा त्याला, सेंटीमीटरचा क्यूब म्हणा किंवा क्यूब सेंटीमीटर, क्यूबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब म्हणजे सीसीच होते. चला याला मीटर क्यूब मध्ये करायचं, तर देअरफॉर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होणार बाळांनो? 5000 इंटू सेंटीमीटरचा मीटर करायचा तर काय करणार बाळांनो? 10 to the power -2 करणार. सेंटीमीटरचा काय झाला? मीटर झाला. बट सेंटीमीटरचा काय? क्यूब आहे. तर मीटरचा बी काय करावं लागेल? क्यूब. याचा क्यूब म्हणजे 10 to the power -2 चा क्यूब म्हणजे 10 to the power किती झाला रे? -6 काउंट. तर बाळांनो 3 दुणे 6 करावं लागेल ना. पॉवरचा पॉवर असेल तर पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 दुणे 6. हा कशामध्ये झाला? आता मीटर क्यूब मध्ये झाला. ओके, आता काय करणार? समोर बघायचा. व्हॉल्यूम झाला आणि प्रेशर किती दिले आपल्याला? प्रेशर इज इक्वल टू 1.013 इंटू 10 to the power 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सर याला मीटर क्यूब मध्ये काउंट केले बाळांनो. सेंटीमीटरचा क्यूब जो आहे तो एसआय युनिट नाही, तो सीजीएस युनिट आहे. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर काय आहे? एसआय युनिट आहे. तर याला सुद्धा काय करावं लागेल? व्हॉल्यूमला सुद्धा एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करावं लागेल ना. तर आता वी नो दॅट फॉर्म्युला लावणार बाळांनो. आणि फॉर्म्युला कोणता लागणार रे? विचार करा बरं. बघा काही दम नाही प्रश्नामध्ये. जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असतील ना, क्वेश्चन मध्ये काही दम नाही बाळांनो. मी तुम्हाला इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर अँड कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस मध्ये बाळांनो एक फॉर्म्युला काढून दिला होता रे. एनर्जी इज इक्वल टू 3/2 इंटू पीव्ही. पीव्हीला NKBT म्हटला होता. नंतर आपण लास्ट स्टेप मध्ये म्हटला होता का? तर हे सेकंड लास्ट स्टेपचा फॉर्म्युला बाळांनो. प्रेशर दिलाय, व्हॉल्यूम दिलाय, एनर्जी काढायचं. ते एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो रे? 3/2 इंटू काय करणार? तर प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू 3/2. प्रेशर किती आहे बाळांनो? बघा 1.013 इंटू 10 to the power 5 इंटू व्हॉल्यूम किती आहे रे? व्हॉल्यूम बघा बाळांनो तुमच्या समोर लिहिलेलं आहे 5000 इंटू 10 to the power -6. 10 to the power -6 चा काय करणार सर यांचा? 5000 ला काय करा बाळांनो? एक काम करा रे, 1 2 3 5 बनवा. 5 बनवल्या तर इथले 3 कमी होतील. 5000 ला लिहू शकता 10 to the power 5 इंटू 10 to the power 3 प्लस 3 -6 म्हणजे -3 झाले. ओके, तर कसं लिहिणार रे? 3/2 इंटू 1.013 इंटू 10 to the power 5 इंटू 5000 ला 5 लिहिला तर इथले 3 कमी होणार. तर किती झाले? 10 to the power -3 झाले. 5 गुणिला 3 म्हणजे 15. 15 भागिला 2 इंटू 1.013 इंटू 10 to the power 5 -3 म्हणजे 2 झाले का? यांचं कॅल्क्युलेशन करणार. 15 भागिला 2 म्हणजे 7.5. तर एनर्जी इज इक्वल टू देअरफॉर एनर्जी इज इक्वल टू होणार आहे 7.5 इंटू किती राहिले बाळांनो? 1.013 इंटू 10 to the power +2. सर नो? हो सर. तर लिहा बाळांनो. काय करणार आहे? चला कसं लिहिणार? इथले 3 कमी झाले, तिथले 2 म्हणजे 10 to the power +2 आहे. चला 7.5 इंटू 1 किती रे? 1.013 इंटू 10 to the power 2. बस झाला. 7.5 ने याला इंटू करा. तर काय होणार बाळांनो? चला करून देतो. 1.013 इंटू 7.5. कॅल्क्युलेशन जर केले तर समथिंग 7 च्या जवळपास उत्तर येणार. ओके, काउंटर 1 ने इंटू करून राहिलो तर 7 समथिंग येणार. 5 त्रिक 15 चे 5, हातचाला 1, 5 1 5 आणि 6 0 5. ओके, इंटू 7 त्रिक 21 चे हातचाले 2, 7 1 7 आणि 2 9 झाले. 7 0 0 आणि 7 1 7. करा ऍडिशन करा तर 5 आणि 1 7 झाले 9 5 7 किती 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 7.5975. किती आला रे? एनर्जी इज इक्वल टू 7.597 इंटू 10 to the power 2. कशामध्ये राहणार आहे एनर्जी? जूल मध्ये राहणार. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, चला बडा.